विमाननगर परिसरातील मौजे वडगाव शेरी इथं कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवर सशस्त्र टोळीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अमित लुंकड, राज ढाकलिया यांच्यासह 30 ते 40 जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार रवींद्र दुगड यांचा दुगड ग्रुप नावानं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे। त्यांनी वडगाव शेरी येथील 31 गुंठे जागा अधिकृतपणे खरेदी केली असून तिथं सध्या बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे। 7 मेला संध्याकाळी 5:30च्या सुमारास अमित लुंकड, राज ढाकलिया आणि त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 तरुणांच्या टोळीनं या प्लॉटवर हल्ला केला। जबरदस्तीनं ताबा घेण्याचा प्रयत्न केला, तसेच तिथं तैनात असलेल्या बंदुके नावाच्या वॉचमॅनला बेदम मारहाण देखील करण्यात आली। तक्रारदार आणि त्यांचा मुलगा ऋषभ दुग्गड तिथं पोहोचल्यावर त्यांना हा प्लॉट आमचा आहे, इथून निघून जा नाहीतर जीवे मारू अशी धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून कारवाई सुरू आहे। मात्र शहरातील अशा प्रकारच्या जमीन बळकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ माजली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।